नमस्कार, वार्ता गोव्याच्या या बुलेटिनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनमध्ये सविस्तर बातम्यांचा आढावा घेणार आहोत, पण सुरुवात करूयात हेडलाईन्सने. हेडलाईन्सचे प्रायोजक घरकुल मसाले. घरकुल मसाले देई रोजच्या जीवनाला मायेची चव. घरकुल मसाले. गोवा दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी फडणवीसांच्या महत्त्वपूर्ण गाठीभेटी. उमेदवारी आपल्यालाच मिळणार, फडणवीसांशी झालेल्या चर्चेनंतर आमदारांना विश्वास. मायकल लोबोन पासून फडणवीसांच्या दौऱ्याची सुरुवात, तर रात्रीच्या जेवणासाठी विश्वजित राणेंकडे हजेरी. रिकार्डो डिसूझांनी फडणवीसांची भेट घेतल्यानं चर्चांना उधाण. कळंगूटमध्ये निवडणूक लढण्याची रिकार्डोंची इच्छा. फडणवीसांसोबत झालेल्या भेटीतली चर्चा मात्र गुलदस्त्यात. आपकडून गोव्यात बेरोजगारांसाठी घोषणांचा पाऊस. बेरोजगारांना 3,000 भत्ता तर 5,000 रुपयांचीही मदत कुटुंबांना देणार. खासगी नोकरीत 80% आरक्षण देण्याचंही केजरीवालांचं आश्वासन. राज्यात सलग तिसऱ्या दिवशी अपघातांची मालिका सुरूच. बायताकुल बोरीत अपघात. कार ट्रकची एकमेकांना धडक. 4 जण गंभीर जखमी, तर नैबाग पोरसकडे इथंही दुहेरी अपघात. सुदैवाने जीवितहानी नाही, मात्र गाड्यांचं प्रचंड मोठं नुकसान. सावईवेरे इथं आढळला 60 वर्षांच्या इसमाचा मृतदेह. संशयास्पद मृत्यूमुळे अनेक सवाल. हत्या की बुडून मृत्यू? पोलिसांकडून अधिक तपास सुरू. आणि शिक्षकाचा विद्यार्थिनीवर अतिप्रसंग. लैंगिक शोषण केल्याचा पालकांकडून शिक्षकावर आरोप. तक्रारीनंतर शिक्षक ताब्यात. म्हापसातील संतापजनक प्रकारानं शिक्षकी पेशाला काळिमा. पुण्यातील दोघांचा गोव्यातील एका अपघातामध्ये सोमवारी मृत्यू झाला होता. या अपघाताबाबत आता अधिक माहिती समोर आली आहे. या अपघातातील तरुणी ही पुण्यातील अभिनेत्री होती. ईश्वरी देशपांडे असं तिचं नाव आहे, तर तिचा मित्र शुभम देडगेचाही या अपघातामध्ये मृत्यू झाला होता. काही दिवसांपूर्वीच ईश्वरीनं चित्रपटांचं शूटिंग पूर्ण केलं होतं. आपल्या मित्रासोबत ती गोव्याला आली होती. पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास ते आपल्या क्रेटा कारनं पुण्याच्या दिशेनं निघाले होते. वाटेत पार्क रिव्हर हॉटेलजवळ एक खाडी आहे. सुरुवातीला त्यांची भरधाव वेगात असलेली गाडी नियंत्रण सुटून एका झाडावरती जोरदार धडकली. त्यानंतर त्यांची गाडी 50 ते 60 मीटर पलटी होत तिथल्या खाडीमध्ये कोसळली. काही वेळात स्थानिक जवानांनी गाडीचे लॉक तोडून या दोघांना बाहेर काढलं. पहाटे 5 वाजता घडलेल्या या घटनेमध्ये ईश्वरी मदतीसाठी ओरडली होती असंही काहींनी सांगितलंय. मात्र मदत मिळण्याच्या आधीच ईश्वरीचा मृत्यू झाला होता. 25 वर्ष वय असलेली ईश्वरी देशपांडे ही पुण्यातील सूस परिसरामध्ये वास्तव्यास आहे, तर तिच्या सोबत असलेला तिचा मित्र शुभम देडगे हा नांदेड सिटी परिसरामध्ये राहतो. हे दोघेही काही महिन्यात लग्न करणार होते अशी देखील माहिती आता समोर येते. पुढच्याच महिन्यामध्ये त्या दोघांनी साखरपुडा करण्याचं ठरवलं होतं, पण त्याआधीच या दोघांवर काळानं घाला घातलाय. ईश्वरी आणि शुभम दोघेही कित्येक वर्षांपासून एकमेकांना चांगले ओळखत होते. ईश्वरीनं मराठी फिल्म इंडस्ट्रीत काही म्युझिक व्हिडिओत कामही केलंय, तर काही ब्रँडसाठी तिनं मॉडेलिंगही केलंय. मराठीसोबतच हिंदी सृष्टीतूनही तिला अभिनयाची संधी मिळाली होती. नुकतेच तिने काही चित्रपटांचं शूटिंग पूर्ण केलं होतं, तर काही प्रोजेक्ट्सचं काम थोडंसं अपूर्ण राहिलं होतं. हे प्रोजेक्ट्स पूर्ण होण्याअगोदरच आणि चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीच या भीषण अपघातात ईश्वरीनं जगाचा निरोप घेतलाय. नैबागकडून पेडण्याकडे येणाऱ्या रस्त्यावरती नैबाग पोरसकडे इथं अपघात झालाय. या ठिकाणी कदंबा बस बंद पडली होती. या बसच्या साईडनं जाणारा ट्रक अरुंद रस्त्यामुळे खचलाय. त्यामुळे बांद्याकडून पेडण्याकडे येणाऱ्या वाहनांना वाया मालपे यावं लागतंय. या अपघातामुळे अरुंद रस्ते आणि सुरक्षा यंत्रणेचा असलेला अभाव याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवरती आलाय. पणजी ते बांदा ही बस नैबाग पोरसकडे दरम्यान बंद पडली. या अपघातग्रस्त बसच्या शेजारून ट्रक नेण्याचा प्रयत्न करण्यात आला, परंतु हा ट्रक दुसऱ्या बाजूला घसरला आणि रुतून बसला. या दुहेरी अपघातामुळे या रस्त्यावरची वाहतूक ठप्प झाली. बांदा ते पेडणे येणाऱ्या वाहनांना वाया मालपे यावं लागलं. दरम्यान असे अपघात स्थानिक आमदारांनी घोषणा करूनही पेडण्यातील रस्ते मोठे नसल्यामुळे होत असल्याचा आरोप मिशन फॉर लोकल संघटनेचे प्रवक्ते राजू नरसे यांनी केलाय. जे पेडण्यात अरुंद रस्ते असल्या कारणान खंय तरी गाडये हे आयज एक्सिडंट जावन भायर वयता गेले. जो डेप्युटी सीएम आसा तेनी आपूण रस्ते केले म्हणटात, ते खंयच्या काळान तेणी रस्ते केले ते खबर ना आमकां. आणि जे रस्ते जर केले जाल्यार तेका विजन नसलेले रस्ते, खंय तरी ते प्रोटेक्शन वॉल सुद्दां ना. जे डेंजर आसा रोड थंय प्रोटेक्शन वॉल सुद्दां केल्लेले ना. आणि आपूण फक्त रस्ते पाणी हे ते दिले म्हणटा जाल्यार ते खंय दिले आयज हे पळय हे तुमी पळोवंक शकतात. हे लायव्ह उदाहरण आसा की आमचो डेप्युटी सीएम आहा तो खंय तरी कमी पडटा आणि जी भाशणां आहात ती त्यांनी बंद करूची गरज आसा. आणि जे एक्सिडंट जातात हे रोडा खातीर जातात हे ठरलेलेच आसा. हांव मागता
सीएमाकडे मागता की जे पेडण्यान कोणाचे लक्ष ना ते पेडण्यान एक लक्ष घालूचे, ह्या रोडांचे कितें हालत जाल्लेली आसा ती पळोवचे। आयज खंय तरी पेडण्यां येदो उत्सव जाता ती पुनव म्हणटात, ती आमची व्हडले पेडण्यान एक साजरी जाता ती पुनवे पयलीं तरी हे खंय तरी खड्डे बुजोवची हांव मागणी करता, ह्या माध्यमातसून प्रसार माध्यमातसून मागणी करता की पुनव आमची हा तो व्हडले फेस्टिवल पेडण्यान आमचे, त्याच्या पयलीं हे खड्डे बुजोवची गरज आसा आणि हे एक्सिडंट बंद जावची गरज आसा। माझ्या मागे पाहू शकता एक अपघात झाला आहे। सावंतवाडी कदंबा जी आहे ती ब्रेकडाऊन झाली होती आणि त्या चढणीला ओव्हरटेक देण्यासाठी आणि तिथून बाहेर काढण्यासाठी एक ट्रक बांद्याहून पेडण्याकडे येत होता आणि तो ट्रक जो आहे तो मातीत खचला आहे। तुम्ही माझ्या मागे पाहू शकता हे कारण झालंय कारण त्या बाजूने प्रोटेक्शन वॉल नाही आहे रस्त्यासाठी आणि रस्ता अरुंद आहे आणि जो पेडण्या म्हणजे पात्रा नैभागहून जो पेडण्याकडे रस्ता जातो तो रस्ता कम्प्लिटली अरुंद आहे आणि त्यामुळे इथे वाहतूक खोळंबणे होते आणि इथे जो आहे ते वाट नसल्याने पत्रादेवीहून येणाऱ्या गाड्या पेडण्या शहराकडे येणाऱ्या गाड्यांना इथे मालप्या व्हाया मालपे असं जावं लागतंय। गोवन वार्ता लाईव्हसाठी साहिल नारुरकर, पेडणे। राज्यात अपघातांची मालिका सुरूच आहे। अक्षरशः चाळण झालेले रस्ते, भटकी गुरं इत्यादी कारणांमुळे अपघातांची प्रकरणं वाढली असल्याचं बोललं जात आहे। बायथाखोल बोरी येथील रस्ता तर अपघातांसाठी कुप्रसिद्ध होत चाललाय। या रस्त्याच्या झालेल्या दुर्दशेमुळे पुन्हा या मार्गावरती अपघात झालाय। याआधीही अनेक वेळा भयंकर स्वरूपाचे अपघात झाल्याचं या ठिकाणी पाहायला मिळालेलं आहे। मंगळवारी या ठिकाणी भयंकर अपघात झाला। मंगळवारी टाटा झेस्ट कार आणि टिप्पर ट्रकमध्ये टक्कर झाल्यानं हा अपघात घडला। टिप्पर ट्रक हा बोरीतून उसगावच्या दिशेनं चालला होता तर कार मडगावच्या दिशेनं निघाली होती। हा अपघात एवढा भीषण होता की यामध्ये कारचा दर्शनी भागाचा पूर्णपणे चक्काचूर झालाय तर ट्रक रस्त्याच्या एका बाजूला जाऊन कलंडलाय। बायथाखोल बोरी येथील रस्ता हा अपघातांसाठी कुप्रसिद्ध आहे। या मार्गावरती बहुतेक वेळा मोठे अपघात होतात। या मार्गावरती अपघात होण्यासाठी बरीच कारणं देखील आहेत, जसं की अरुंद रस्ते, गाड्यांची वर्दळ, रस्त्याच्या मधोमध फिरणारी भटकी गुरं, रस्त्याची झालेली दुर्दशा इत्यादी कारणांमुळे इथं अनेकदा अपघात घडलेले आहेत। मात्र मंगळवारी झालेला हा अपघात नेमका कसा घडला, यामध्ये कोणाची चूक होती हे अद्याप समोर आलेलं नाहीये। हा अपघात जरी मोठा असला तरी देखील थोडक्यात या अपघातामध्ये निभावलाय। 4 जण या अपघातात जखमी झाले आहेत। सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाहीये। जखमींमधील 4ही जण हे हैदराबाद येथील रहिवासी आहेत। अपघातामधील जखमींना बांबोळीतील GMC मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलंय। सध्या जखमींवरती उपचार सुरू आहेत। त्यांच्या प्रकृतीविषयीची कोणतीही माहिती अद्याप समोर आली नाहीये। दरम्यान या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर तातडीनं पोलिसही घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी या अपघाताचा पंचनामा सुरू केला। बातमी आहे मटक्यावरून सुरू झालेल्या टोलवाटोलवीची। रॉबर्ट नावाच्या एका माणसानं निळखंठ हळर्णकरांना फोन केला। प्रशासकीय टेबल आणि मटक्याच्या टेबलची केलेली तुलना या वक्तव्यावरनं बाबू कवळेकरांच्या या माणसानं हळर्णकरांकडे नाराजी व्यक्त केली। या संभाषणाचं कॉल रेकॉर्डिंग चांगलंच व्हायरल झालंय। आश्चर्याची गोष्ट म्हणजे निळखंठ हळर्णकरांनीही यापुढे आपण असं काही बोलणार नसल्याचं देखील फोनवरती म्हटलंय। हॅलो हॅलो हा बाबा निलकंठ MLA उलयता? हय कोण पात्रांव रॉबर्ट उलयतालो कॅब सयत। कोण? रॉबर्ट बाबू कवळेकर मनीस। सांग रॉबर्ट सांग। ना बाबा काल तुगे एक स्टेटमेंट हांवें केल्लो तो कित्याक आमी बाबू कवळेकर मोडक घेताय न्हू। हय सो तूं ते किरणाचे उलयता सो तो आमकां इफेक्ट जाता हिंगा लोक आमकां हें करता सो तो आतां तो मोडक्याचे उलोवपाक बंद कराय न्हू। ओके हय आनी उलोवचें ना कित्याक चोय कितें जाता तुगे पॉलिटिक्स दुसतात न्हू। अरे ना रे बाबा, अरे तो आम न्हू उलयला आतां तुमकां इफेक्ट जाता जाल्यार बंद करूया। हय कित्याक चोय आतां बाबूय आम बाबूकूय दिताय न्हू मोडको, कळना तुका? सो मागीर लोक ती बाबा तूं कोणाक लोकांक प्रायवेट त्रास जाता बाबू असो न्हू जाल्यार बंद करूया आनी काय। हय सो तूं मोडक्याचें मातशें उलयना काय, कळना तुका? ओके 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 येस ओके बंद करूया। हय ते मोडक्या आमकां कित्याक चोय गव्हर्मेंट काय आमकां जॉब दिना सो आमकां मोडक्याचें आम पोट भरताय न्हू। नो प्रॉब्लेम बाबा, लोकांक समज त्रास जाता बंद करूया। हय सो तुगे पॉलिटिक्स तुम सायडीन दवरय, मोडक मातशें सायडीन दवरय, कळना? बरोबर येस ओके। दरम्यान किरण कांदोळकरांवरती अप्रत्यक्षपणे टीका केल्यामुळे उपमुख्यमंत्री बाबू कवळेकरांची माणसं देखील दुखावली जाऊ शकतील असं निळकंठ हळर्णकरांना देखील वाटलं नसेल।
पण सरकार तुमच्या दारी मोहिमेच्या शुभारंभाच्या कार्यक्रमामध्ये बोलताना निळकंठ हळर्णकर नेमकं काय म्हणाले होते तेही एकदा ऐकूयात. हांव सीएमाक एकूच सांगूंक सोदतां, आयज जी गव्हर्नमेंट ऑफिसाची जशी टेबलां भायर आमकां दिसता आमच्या हॉलान सगळे कडेन अशेंच फुडें फुडें, कारण तेंच्यांनी मतदारसंघान सुरू केल्या ती बरी आहा. ह्यान फुडें हे सगळे तेंचो प्रोग्राम कंप्लीट जाल्या उपरांत 4-4 गांवांनी बीन वचचे अशें मागता. जी टेबलां मार्केटान म्हापशान आसता, जी टेबलां जात्रांक आसता, जी तेंच्यांनी जी टेबलां आयज हांगा सुरू केल्या ही आरोग्य दिनारे जनतेक ज्यो स्किमी आहा, जे काम धंद्या खातीर कितें तरी मार्गदर्शन गावणारी टेबल आहा जी जात्रेक आनी मार्केटान गावता ती फॅमिली उद्ध्वस्त करणारी टेबल आसा. ती फॅमिली खंय तरी घरान झगडी करणारे आहा, खंय तरी महिला वर्गाक त्रास करणारे आहा. आणि हे जे दलाल आसा ह्या टेबलांचे हे मिरयता, हे तुमच्या आमच्या शेजारच्या आसूं गांवच्या आसूं भुरग्यांची वाट करपाचें आहा. कारण हांवें एका भुरग्याचे आमचे कोलवाळे आयकलेले, तेजी आजी म्हणटाली म्हाजो चेडो नातू येता घरा म्हणटा बी म्हणून राती 5 मारले म्हणटा बियरी. खंय गेले रे? ना भाईगेर मिटींग आसली, 5 बियरी मारून मी येयले. कारण आमी जे नेते आहा, आमी जे लिडर आहा जाल्यार आमी सुसंस्कार दिवपाचे विचार आहा. आमी जेन्ना लिडर म्हणटा जे लोक अपेक्षीत आसता ते अपेक्षी पूर्ण करण्याची क्षमता आमी तांकां मार्गदर्शन करपाची क्षमता आमचे कडेन जाय न्हू. त्या भुरग्यांक दुसरो रस्तो जो आवय बापाची अपेक्षा, कारण वायट दिसता की आयज आमच्या बारीक कुटुंबान एक चेडो आसता, जर त्या फॅमिलीन एक चेडो आसलो जाय आनी तो त्या मार्गान गेलो जाय जाल्यार फॅमिली उद्ध्वस्त जाता. हेजी आमी प्रत्येकानी काळजी करूंक जाय. चड वेळ ना घेता जी योजना मुख्यमंत्र्यान केल्या ही बऱ्यापैकी योजना आहा. आमच्या गोंयच्या लोकांचो तांकां आशिर्वाद आसतलो, देवाचो तांकां आशिर्वाद आसतलो आनी तांचे नशेच फुडें वयचे इतकें सांगून हांव तुमकां सगळ्यांक देव बरें करूं. मंगळवारची सकाळ एका धक्कादायक घटनेनं झाली आहे. मंगळवारी सकाळी फोंडा तालुक्यातील सावईवेरे या गावातील नदीमध्ये एका इसमाचा मृतदेह आढळून आलाय. हा मृतदेह सापडल्यानंतर या भागात विविध चर्चांना उधाण आलंय. सावईवेरे येथील नदीत सापडलेला मृतदेह हा वासुदेव नाईक यांचा असल्याचं समजतंय. वासुदेव नाईक हे कणकवाडा सावईवेरे इथले रहिवासी आहेत आणि त्यांचं वय 60 वर्ष असल्याचं कळतंय. सोमवारपासून हा माणूस बेपत्ता असल्यानं फोंडा पोलीस स्थानकामध्ये तो बेपत्ता असल्याची तक्रार देखील देण्यात आली होती. मात्र मंगळवारी सकाळी या माणसाचा मृतदेह नदीत सापडल्यानं त्याच्या कुटुंबावरती दुःखाचा डोंगर कोसळलाय. दरम्यान नदीच्या पाण्यामध्ये कुणा अज्ञाताचा मृतदेह तरंगत असल्याचं समजताच स्थानिकांनी फोंडा पोलिसांना याविषयी कळवलं. या घटनेची माहिती मिळताच फोंडा पोलीस तसंच फोंडा अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी पाण्यात तरंगणारा मृतदेह पाण्याबाहेर काढला. या माणसानं आत्महत्या केली की त्याचा खून झालाय याविषयी अजून कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाहीये. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करतायत. हा मृत्यू संशयास्पदरित्या झाला असल्यानं या प्रकरणाचा शक्य त्या सर्व बाजूंनी विचार करण्यास पोलिसांना भाग पडलाय. दरम्यान याआधी या माणसाच्या दोघा भावांचा अशाच पद्धतीनं पाण्यात बुडून मृत्यू झाला असल्याची देखील माहिती फोंडा पोलिसांकडून मिळते आहे. PSI सिनारी यांनी या घटनेचा पंचनामा केलाय. एक धक्कादायक बातमी समोर येते आहे. एका शिक्षकानं विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण केल्याचा आरोप करण्यात आलाय. त्यामुळे एकूणच पुन्हा एकदा राज्यातील महिला आणि मुलींच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आलाय. म्हापशामध्ये शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी घटना घडली आहे. शिक्षकानं भक्षकाचं रूप घेऊन चिमुरडीचं लैंगिक शोषण केल्याची घटना समोर आल्यानं म्हापसा शहरातून संताप व्यक्त केला जातोय. शिक्षकांकडूनच विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये असले प्रकार घडले तर विश्वास ठेवायचा तरी कुणावर असा सवाल आता विचारला जातोय. म्हापसा शहरामध्ये ट्युशन देण्याच्या नावाखाली एका 7 वर्षीय मुलीचं लैंगिक शोषण झाल्याची घटना घडली आहे. 47 वर्षीय ट्युशन शिक्षकाकडून हा घृणास्पद प्रकार घडल्याची माहिती म्हापसा पोलिसांकडून मिळते आहे. मुलीला घरी ट्युशन देण्यासाठी येणाऱ्या शिक्षकाकडून हे कृत्य झाल्याचा आरोप पीडित मुलीच्या पालकांनी केलाय. पीडितेच्या पालकांनी पोलिसांमध्ये तक्रार करतात संशयित शिक्षकाला म्हापसा पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. दरम्यान नक्की काय घडलंय, हा प्रकार कधी घडलाय याविषयीची माहिती अद्याप समोर आली नाहीये. मात्र या प्रकरणी पोलीस आता अधिक तपास करतायत. मात्र एकूणच या घटनेमुळे मुलींच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. प्राणीमित्रांना झालेल्या मारहाणीच्या घटनेवरून संताप व्यक्त केला जातोय. केरिये खांडेपर इथं सोमवारी संध्याकाळी प्राणीमित्रांना मारहाण करण्यात आली होती. उसगाव येथील आरोग्य केंद्राजवळ सापडलेला साप पकडून नेणाऱ्या प्राणीमित्रांना केरिये खांडेपर इथं स्थानिकांनी मारहाण केल्याची घटना घडली. या प्रकरणी फोंडा पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलंय. अँथनी गोम्स आणि डॉमिनिक गोम्स असं ताब्यात घेण्यात आलेल्यांची नावं आहेत. 30 उसगाव आरोग्य केंद्राजवळ साप पकडून प्राणीमित्र मोहन गावडे आणि त्यांचे एक सहकारी माघारी फिरत होते. त्यावेळी केरिये इथं थांबले असता अँथनी आणि डॉमिनिक यांनी प्राणीमित्रांना हटकलं.
पकडलेला तो साप त्या भागामध्ये सोडण्यासाठी आल्याचा ठपका ठेवून प्राणीमित्रांना मारहाण केल्याचा आरोप करण्यात आलाय। या मारहाणीमध्ये मोहन गावडे यांच्या डोक्यावरती 3 टाके पडले असून पिशवीमध्ये बंद केलेल्या सापालाही संशयितांनी ठार मारलाय। या प्रकारानंतर प्राणीमित्रांनी फोंडा पोलिसात तक्रार दाखल केली। प्राणीमित्र चरण देसाई यांनी या प्रकाराबद्दल रोष व्यक्त केलाय। या संपूर्ण घटनेचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी विदिता प्रभू यांनी। आमचोच ग्रुप आसा तो गोंयांत भितर आमी 4,500 स्नेक दर वर्सा वाचयता। त्या शिवाय फॉरेस्ट आसा, सगळें आसा। सो ताजेर गांभीर्यान मातशें कितें तरी विचार करचो पडटलो। आनी म्हाका दिसता की फक्त सरकाराचें न्ही, सरकार आसा, NGO आसा, बाकी मागीर पंचायत आसतली, तेंच्यो कमिटीज आसतल्यो, आनी सगळ्यांनी मेळून ताजेर विचार करचो पडटलो अशें म्हाका दिसता। तुमकां कितें तरी प्रोटेक्शन मेळपाक जाय फुडें म्हणटा। हय, प्रोटेक्शन किंवा एटलीस्ट समजून तरी घेवपाक जाय की बाबा आमी कितें हें करिना, तुमचे जिवाक हें करपाक करिना, आमी खंय तरी जिवाणी किंवा हें वाचोवपाकूच करता अशें एटलीस्ट जागृती तरी जावपाक जाय। कितें आसा, एक एनिमल रेस्क्यू स्क्वॉडाचे आमी मेंबर, आमी गोंयभर अशें स्नेक रेस्क्यू करता आनी आमी कितें करता, आमी दीस रात केन्नाच पळयना आनी कारण स्नेक धरप, जिवाणी धरप म्हळ्यार सामकी जिवाचेर खेळप अशें। पूण आमी कितें अशें कोणाचेर उपकार म्हणून न्ही, जिवाणी वाचोवपा खातीरूच करता, हांव अशें म्हणना। पूण आतां कितें जालें, लोकांक अशें जालां की जिवाणी रेस्क्यू करपाक पूण सोडपाचो खंय असो प्रॉब्लेम येता। कारण फॉरेस्ट डिपार्टमेंटाचे किंवा हेजे रूल अशें आसा की जे एरियेन धरला जिवाणें त्या एरिये भितरूच 3-4 किलोमिटरा भितरूच सोडपाक जाय अशें आसा। नाल्यार कितें तरी खंय वायल्ड लायफ सँच्युरी वचून सोडचें पडटा। पूण तशेंय जायना न्ही, सगळी कडेन आतां घरां जाल्लीं आसा। जिवाणी सोडप हो व्हडलो विशय जावन आसा आनी तो आमच्या सेफ्टीचो आसा। आतां ते थंय बेश्टे रावल्ले पूण तेंची स्टीक पयली जिवाणी धरपाची आनी कोती पयली। आतां कित्याक पयलीं म्हाका दिसता थंय, आनी दुसरी गोश्ट हांव कितें म्हणटा की केरिया ते वयर समज गेल्ले जरी सोडपाक, थंय कांय घरां ना, कचरा प्लांट आसा आनी थंय लागीं घरां ना। सो कितें आसता, केन्ना केन्ना सोडचेंय पडटा। पूण ते तर सोडपाक रावूच नाशिल्ले, पूण तेंचे ते स्टीक आनी पिशवी पळोवन तेणी हें केलें। हांव दुसरें कितें म्हणटा, तुमकां जर क्वेश्चन करपा जाय तुमी तांकां घेवन फॉरेस्टान नाल्यार पोलिसी येवपा जाय आशिल्ले। अशें अशें करता बाबा, मारपाचो रायट ना न्ही, मारपाचो रायट कोण। आनी दुसरें म्हळ्यार सगळ्यान इम्पॉर्टंट म्हळ्यार तेणी सोरोपूय मारलो। तो कोबरा आसा, स्पेक्टिकल कोबरा, जो वायल्ड लायफ प्रोटेक्शन एक्ट 1972च्या अंडर तो प्रोटेक्टेड आसा आनी तेज्या अगेन्स्ट जर क्रायम प्रूव जालो जाल्यार नॉन बेलेबल ऑफेन्स आसता, तो सुद्दां तेणी मारलो अशें। आनी कसो मारलो, बेश्टो भायर काडून न्ही, पिशवेन मारलो आनी मागीर तांकां भायर काडून दाखोवपा लायलो। ते सुद्दां व्हिडियोन आयिल्ले आसा, म्हणजे तेणीच काडलेलो व्हिडियो आतां ते व्हायरल करपाक सोदता। पूण एकाय दृश्टीन बरें जालें की तें प्रूफ म्हणून आमकां आतां मेळ्ळें अशें। आमी आतां फुडें अशें विचार करपाक दिसता की गोंयचे जितले म्हणून आमी रेस्क्युअर्स आसा ते आमी फॉरेस्टाक आनी हांकां तांकां सगळ्यांक मेळून सांगपाक सोदता की आमची सेफ्टी ना जाल्यार बाबा तुमी दर फावटी फॉरेस्टाचो कोण तरी मनीस या जेन्ना आमी रिलीज करता जिवाणी, ते तरी करा। कारण आमी कितें जालें पयलीं सगळे मेळून मागीर खंय तरी रिलीज करप, पूण तेंय बरें जायना न्ही, सगळी जिवाणी व्हरून खंय तरी बाबा एक जंगलान उडयली अशें जायना तें। ताका लागून आमी आतां तेजेर आमकां लाँग टर्म, कित्याक आयज तेजें बरोबर जालें फाल्यां आमचेंय कोणा बरोबर जावंक शकता। सो पुलिसांनी कितें एक्शन घेतलें आतां पर्यंत? आतां पर्यंत म्हणजे आमी तांकां कंप्लेन केली। आतां 2 जाणांक तेणी सद्या डिटेन केल्या अशें। आनी सकाळीं कितें केलें, आमी सांगल्या नंतर आमकां एक पोलीस तांणी 2 जाण हें दिवन थंय सोदपाक लायले आनी थंय गांवांत भितर गेल्या नंतर कळ्ळें की ते भुरगे आहा ते गांवांनूय दादागिरी बी करता। गांवच्या लोकांनीच आमकां थंयचे तेंचे घरां दाखयली, तेंचे कॉन्टॅक्ट नंबर सगळें दिलें आनी तांकां आमी मेसेज दिली की तुमी पुलिसांनी तांकां हें दिलें तुमी या म्हणून। त्या प्रमाणे ते अडेचांक येयले, तेणी कितें उलोवपाचें तें उलयलें आनी सद्या आतां तांकां डिटेन केल्या। सो आतां तुमचो डिमांड कितें मुखार? ना, आमचो डिमांड कितें आसा, एक म्हणजे पयली गोश्ट जो कायद्या प्रमाण जे कितें तांकां शिक्षा किंवा जे कितें जातलें तें आसात, पूण आमकां एक भंय आसा तो म्हणजे तेजी सेफ्टी। कारण कितें आसा, फाल्यां ते जो शिक्षा जातली किंवा बेलाक सुट्टले कितें जातलें, पूण आमकां फाल्यां ताका खंय गांठून कितें करपाक शकता अशें ते धमकी दिल्या तेणी, ते कंप्लेनीचेरूय बरयला तेणी। तेजी आमकां मेन सेफ्टी, आमकां तेजी चिंता आसा आनी आमचे सगळे रेस्क्युअरांची किंवा सेफ्टीची आमकां चिंता आसा। जसो कायद्या प्रमाण जी कितें एक्शन आहा ती घेवपाची, अशें काय आमची स्पेशल डिमांड ना, फक्त आमकां चिंता आसा, काळजी आसा। राज्यात सोमवारी काही ठिकाणी तुरळक पाऊस झाला। मंगळवारी सकाळी राजधानीमध्ये पावसाने काही वेळासाठी जोर धरला होता, तर आज आणि उद्या राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज गोवा हवामान खात्यानं व्यक्त केला आहे। येत्या 48 तासामध्ये जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानं राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाचा अंदाज व्यक्त केला गेलाय। कमी दाबाचा पट्टा राजस्थानच्या बिकानेरपासून कोटा, गया, कोलकाता ते ईशान्य बंगालच्या उपसागरापर्यंत विस्तारलाय।
पूर्व राजस्थान परिसरावर कमी दाबाचं क्षेत्र निवडून गेलंय, तर बंगालच्या उपसागरामध्ये ओडिशाच्या किनाऱ्यालगत समुद्र सपाटीपासून 5.8 किलोमीटर उंचीवरती चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. मंगळवारी सकाळी राजधानीला पावसाने झोडपून काढलं, तसंच राज्यात ढगाळ हवामान होऊ लागलंय. त्यामुळे दुपारनंतरही काही ठिकाणी पावसाला सुरुवात होणार असल्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली होती. पुढील 2 दिवस हवामानाच्या बदलामुळे संकट उडवू शकतं, त्यामुळे राज्यात येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. अशी परिस्थिती निर्माण झाल्यास दैनंदिन कामं रखडू शकतात, त्यामुळे सावधगिरी बाळगण्यासाठी येलो अलर्ट जारी करण्यात येतो. मान्सूनच्या परतीचा प्रवास लांबणार असल्याची शक्यता आहे. वातावरण बदलांमुळे सलग 3ऱ्या वर्षी परतीच्या पावसाला विलंब झालाय. सप्टेंबर मध्यानंतर मान्सून माघारी फिरत असतो, मात्र यावर्षी सप्टेंबर अखेर उजाडणार असल्याची माहिती आहे. पश्चिम बंगालच्या उपसागरामध्ये तयार होत असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्रांमुळे पाऊस लांबण्याची चिन्ह आहेत. पेडणे पोलिसांच्या वतीनं घेण्यात आलेल्या रांगोळी स्पर्धेचं बक्षीस वितरण मोठ्या उत्साहात पार पडलं. या सोहळ्यासाठी संतोष मीना, चित्रपट अभिनेत्री पूजा चोपडा, दिग्दर्शक विनोद बच्चन यांची प्रमुख उपस्थिती होती. पोलीस आणि नागरिक यांच्यातला दुरावा कमी व्हावा व आपुलकीचं नातं निर्माण व्हावं यासाठी पेडणे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जीवबा दळवी नेहमीच प्रयत्नशील असतात. याच हेतूनं यावर्षी त्यांनी पेडणे पोलीस ठाण्यातर्फे रांगोळी स्पर्धेचं आयोजन केलं होतं. तब्बल 40हून अधिक स्पर्धकांनी यामध्ये सहभाग घेतला. या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ प्रसिद्ध मानसोपचारतज्ञ संतोष मीना, चित्रपट अभिनेत्री पूजा चोपडा, दिग्दर्शक विनोद बच्चन यांच्या हस्ते पार पडला. पाहुण्यांनी यावेळी पोलीस निरीक्षक दळवी यांच्या कार्याचं कौतुकही केलं. Rather, I would appreciate Mr. Dalvi, who has taken such a beautiful initiative, and on the occasion of this Ganpati Mahotsav, that he is doing such creative work. You know, mostly police people are not very creative, but I've seen Dalvi is so very creative. DG sir was also praising him like anything. So he said, I won't go this time. You go for the function. And you see yourself, and then you can carry on. Rather, all the police stations, all our staff should take this into notice, and we should have more of the functions like this, I suppose. So I really am very grateful and very happy to be here. मुझे पता नहीं था कि ये कल्चरल फेस्टिवल इज हेल्ड फॉर एनकरेजिंग टैलेंट ऑफ द एंटायर तालुका. आई थिंक ये ऐसे इवेंट्स एवरी police station in the country, not in the city, not in the state, not in the district, in the country should follow. क्योंकि हमारे जैसे हम बात कर रहे थे विनोद सर और मैं कि बॉम्बे में ये सब हम सुनते भी नहीं है, but something like this is spectacular. So P.I. Dalvi ji, it is really an amazing pleasure and an honor to be here, encourage the talent, and I think it's an amazing initiative taken by you. And I'm extremely fortunate to come here and encourage the young talent. और हमारी फिल्म दिसंबर में रिलीज़ हो रही है, हमारी प्रमोशन शुरू नहीं हुआ है, बट सिंस आई एम हियर और सिंस हमारी फिल्म की शूटिंग यहाँ प्राइमरीली हमने शूट किया है, आई वुड वांट यू ऑल टू वॉच विनोद बच्चन्स नेक्स्ट प्रोडक्शन फिल्म एंड माई नेक्स्ट फिल्म विच इज़ कॉल्ड जहाँ चार यार. So y'all, everybody have to watch the film. And thank you so much for having me here. It's really my honor and pleasure to be here. Thank you. And out of all these people, the most talented Mr. Dalvi is here, and he has taken such a great initiative. It is wonderful to see the people of Goa showcasing their talent in a police station. And first time I've seen in 1.5 years that something so constructive is being done. For 1.5 years I've stayed here. My outlook has completely changed for the people of Goa and what Goa is. It is wonderful to see on Ganesh Mahotsav, Ganpati Mahotsav, that so many people are here, so many people are presenting their talent, and it is being appreciated as well. You are I would thank Miss Pooja and Mr. Bachchan to be here as well. And thank you, especially thank you to all who have participated. Good evaluation. Sir, thank you very much on behalf of पेडणे पुलिस स्टेशन. एंड इन्होंने खुद इनिशिएटिव ले लिया, मार्क्स देना, ये अपना कैटेगरी देना. थैंक यू वेरी मच. Will I remember you in my heart? Thank you very much. Thank all the dignitaries who have spared their valuable time, and in a short notice they have come here and they have got a life in the function. You know, ma'am Meena, like, you know, like she
एक फोन करके सर से बात करके, और सर ने उन्होंने बोला कि दलवी का फंक्शन है तो मैं जाऊंगी। मेरे कॉन्फिडेंस था, भगवान को मैंने प्रे करके रखा था, सेटिंग नहीं किया था लेकिन भगवान से प्रे किया था कि उनको अच्छी सद्बुद्धि दे दो और हमारे फंक्शन के आने के लिए। सो भगवान ने उनके अच्छा दिमाग में डाला और वो हमारे फंक्शन में आई और ये फंक्शन की काया पलटी। सब लोग कभी डीजीपी साहब के फैमिली इधर, कहीं प्रोड्यूसर मिस्टर बच्चन सर, रियली सर आप आए एंड हम इसकी कदर जानते हैं सर, आप आए, रियली हम लोग बहुत कदर जानते हैं दिल से। हम लोग, मैंने ऐसे बोला था और भगवान से प्रे किया था कोई अच्छी सेलिब्रिटी आ जाए, तो आज सेलिब्रिटी आई, उनके प्रोड्यूसर आए, फर्स्ट लेडी ऑफ पुलिस डिपार्टमेंट आई, उनके सुपुत्र आए। आई एम वेरी हैप्पी, सो थैंक यू ऑन बिहाफ ऑफ पेंडम पुलिस स्टेशन।